ॐ सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। तर आपण हा गीतेचा 6वा अध्याय बघतोय आणि यामध्ये आपण डिस्कस करत होतो ध्यान योगाच्या संदर्भात. आणि तिथे भगवंतांनी काही आपल्याला बहिरंग साधना सांगितल्या होत्या आणि काही अंतरंग साधना. आपण काही बहिरंग साधना बघितल्या की मेडिटेशन करण्यापूर्वी किंवा ध्यान करण्यापूर्वी आपण काय करायला पाहिजे किंवा सतत आपण काय करायला पाहिजे. म्हणजे नुसतंच ते एका तासासाठी म्हणून नाही. काही काही साधना आपल्याला त्याने सांगितल्या आहे की तुम्हाला जीवनभर जोपर्यंत तुम्ही ध्यान किंवा हे आध्यात्मिक जीवन जगणार आहात तोपर्यंत तुम्हाला ते करणं आवश्यक आहे किंवा करायला पाहिजे. कारण ते केल्याने तुमचं ध्यानाला मदत होणार आहे. नाहीतर बरेच वेळा आपलं मन बाहेरच्या खूप कामामुळे अशांत असतं, अस्वस्थ असतं, चंचल असतं आणि अशा वेळेस जर आपण येऊन ध्यानाला बसलो तर ध्यान लागत नाही किंवा ध्यान होत नाही आपलं. आणि मग आपण म्हणतो की काहीतरी आपलं त्या प्रोसेसमध्ये गडबड आहे किंवा ध्यान आपलं का लागत नाही. परंतु हे समजून घ्यायला पाहिजे की ध्यान 10 मिनिटं तरी लागायचं असेल, 5 मिनिटं तरी व्हायचं असेल, तर त्यासाठी तुम्हाला इकडे दिवसभराचं आपलं कसं काय जीवनक्रम आहे याकडे पण खूप निक्षून लक्ष द्यायला पाहिजे. कारण आपण बघितलं की आपलं माइंड एकच आहे. एकच मनाने आपण सगळं ध्यान पण करतो आणि एकाच मनाने आपण कर्म पण करतो. म्हणून दिवसभराचा पॅटर्न आपल्या जीवनाचा कसा आहे, त्याच्यामध्ये किती असा संथपणा आहे किंवा त्याच्यामध्ये किती व्यवस्थितपणे आपण काम करू शकतो आहे, हा आपण भाग लक्षात दिला पाहिजे. म्हणून इथे त्यांनी सांगितलं होतं. आणि आपण आता अंतरंग साधनामध्ये ह्या विषयामध्ये आपण आलो होतो की कसं आसन कसं असावं, कसं बसायला पाहिजे, कसं सरळ बसायला पाहिजे आणि कुठे आपण आपलं लक्ष केंद्रित करायला पाहिजे, या ठिकाणी त्यांनी आपण इथे येऊन पोचलो होतो. तर आता 18व्या श्लोकापर्यंत आपण 17व्या श्लोकापर्यंत आपण आलो होतो आणि 18वा आपण आज सुरू करणार आहोत. आता इथे त्यापूर्वी थोडंसं आपल्याला समजून घ्यायला पाहिजे किंवा कारण हा जो ध्यानयोगाचा सब्जेक्ट जो आहे हा भगवान पतंजलींनी फार सुंदर हाताळलेला आहे. म्हणजे हे जे पतंजली योगसूत्र जे आहे त्या योगसूत्रामध्ये याचा खूप सुंदर उल्लेख आलेला आहे आणि खूप सुंदर त्यांनी त्या स्टेप बाय स्टेप त्यांनी दिलेला आहे. आणि त्याचाच आपण म्हणजे सगळ्यात जवळपास साधक म्हणजे भक्ती मार्गाचे साधक घ्या किंवा कर्ममार्गाचे साधक घ्या किंवा ज्ञानमार्गाचे साधक घ्या, हे त्यांचे जो अष्टांग योग त्यांनी जो सांगितला आहे त्याच मार्गाचा ते अवलंब करायचा प्रयत्न करतात. कारण ते ध्यान करण्यासाठी म्हणून ते खूप उपयोगी आहे. म्हणजे ती प्रोसेस त्यांनी इतकी सुंदर डेव्हलप केलेली आहे. वेदांत त्यांच्या फिलॉसॉफी मानत नाही. त्यांच्या फिलॉसॉफीमध्ये त्यांच्यावर बऱ्याचशा त्यांचे आक्षेप आहे, म्हणजे योगिक फिलॉसॉफीच्या अगेन्स्ट. परंतु ही जी प्रोसेस आहे याबद्दल मात्र वेदांत फिलॉसॉफीला काही म्हणायचं नाही. म्हणून जर आपण बघितलं त्या अष्टांग योगामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी येतात की आसन, सगळ्यात पहिल्यांदा येतं आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी. तर ह्या 8 जे स्टेप्स आहेत त्या सगळ्यात स्टेप समजून घ्यायला पाहिजे. थोडक्यात आपण बघू की त्यांना आसन म्हणजे काय. हे आसन म्हणजे आपण एक बघितलं आपण पूर्वी की मी जसं सॉरी मी क्रम चुकला. यम नियम आसन, आसन तिसरं आहे. तर पहिल्यांदा त्यांनी सांगितलं की यम आणि नियम. आता यम काय आहे की यम म्हटलं जर आपण म्हटलं तर की कुठल्या गोष्टी आपण करू नये. म्हणजे याच्यापूर्वी आपण बघितलं की भगवंतांनी आपल्याला काही बहिरंग साधना सांगितल्या आपल्याला. तर इथे मुख्य पतंजली सांगतात की यम म्हणजे या कोणी काही विचारतंय का? नाही ना? हा. ओके ओके ठीक आहे. तर हे जे यम आणि नियम जे आहे हे आहे बहिरंग साधनांचे पडतात. तर यम काय आहे की कुठल्या गोष्टी आपण करू नये. तिथे 5 गोष्टी त्यांनी सांगितल्या. पहिली आहे अहिंसा. म्हणजे अवॉइड कुठल्या गोष्टी आपण करायला पाहिजे. आपल्या ह्या डे टू डे लाईफमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी आपण अवॉइड करायला पाहिजे.
की ज्या गोष्टी आपण न केल्यामुळे आपलं मन शांत राहील किंवा आपलं मन त्या म्हणजे ध्यानप्रवण होईल. त्यासाठी होईल म्हणून यांनी 5 गोष्टी सांगितल्या आहेत. यमामध्ये पुन्हा 5 गोष्टी येतात. पहिली आहे अहिंसा, की म्हणजे आपल्याला साधारण त्याचा मीनिंग येऊ शकतो, की आपण शाब्दिक पण म्हणजे त्रास देऊ नये. फिजिकली तर कोणाची हिंसा करूच नये आपण. व्हर्बल पण किंवा शाब्दिक पण कोणाची हिंसा करू नये. बऱ्याच वेळा आपण खूप कठोर शब्द वापरतो. खूप वेळा आपण काहीतरी न पचणारे शब्द वापरतो लोकांना. तर असे पण आपण व्हर्बली पण लोकांना दुखायला नको. म्हणून म्हणतात, की ते फिजिकल, व्हर्बल आणि मेंटल या तिन्ही गोष्टींचा आपण उपयोग करू नये. नाहीतर मी समोर तोंडावर बोलताना खूप गोड, 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 गोड आहे. पण मला तुमच्या मनाला ते खोचून, खोचून, खोचून काहीतरी बोलायचं आहे. आता ही पण एक प्रकारची हिंसा आहे. म्हणजे फिजिकल एक हिंसा झाली. शब्दांनी एखादं बोललं तर चालू शकेल, की त्या एखाद्या माणसाला आपण 2-3 शिव्या दिल्या, त्याने पण सोडून दिलं आणि आपण पण निघून आलो. परंतु ही जी मेंटल हिंसा असते, म्हणजे ज्याला आपण म्हणतो, की लोकं म्हणजे निगेटिव्हिझम किंवा डिप्रेशनकडे का जातात? किंवा आपल्या घरामध्ये पण आपण बघतो, की बऱ्याच वेळा आपण लहान मुलांना किंवा वाढत्या मुलांना सदैव आपण त्यांना सांगत असतो, की तुम्ही असे, तुम्ही तसे, तुम्ही तसे, तुम्ही तसे. तुम्ही हे करत नाही, तुम्ही ते करत नाही. तर ह्या गोष्टी ही पण एक मेंटल हिंसा आहे. म्हणजे त्याच्या मनामध्ये तुम्ही एक प्रकारची म्हणजे तो जो म्हणजे स्वतःला प्रस्फुटित करायला प्रयत्न करतो आहे, त्याला तुम्ही छाटताय पुन्हा इथे. तर म्हणून इथे म्हणतात, की ही अहिंसा ही पहिली गोष्ट आहे, की तुम्ही ही करू नये. कारण कुठल्याही प्रकारची हिंसा जर आपण केली किंवा मी कोणाची समजा खूप कोणाला रागवलं खूप जोरात, तर काय हळू नंतर मलाच वाटतं, की कशाला आपण उगीच रागवलं. नसतं रागवलं तर चाललं असतं. त्याच्यामुळे माझ्याच मनात सारखं-सारखं ते विचार घोळत राहतात, की आपण उगीच ह्यात पडलो. तर हे झालं पहिलं अहिंसा. नंतर सत्य. म्हणजे आपण यम बघतोय. त्या यमामध्येच 5 भाग आहेत. तर पहिले अहिंसा, दुसरं सत्यम. आता हे सत्यम आपण आपल्याप्रमाणे इंटरप्रिट करायला पाहिजे, की आता याच्यावर बऱ्याच ठिकाणी बऱ्याच याच्यावर चर्चा झालेली आहे, की सत्य म्हणजे काय? किंवा इतकं आपण कठोर सत्य बोलू शकत नाही. हां, श्रीरामकृष्णांसारखं. श्रीरामकृष्ण म्हणजे कुठल्याच प्रकारचं असत्य ते सहन करू शकायचे नाही. इव्हन ते जेव्हा कालीमातेची म्हणजे साधना करायची तेव्हा कालीमाताने सांगितलं होतं, की हा तुझा धर्म, हा घे तुझा अधर्म, हे घे तुझं पाप, हे घे तुझं पुण्य. त्यांनी सगळं कालीमातेला अर्पण केलं होतं. म्हणजे त्यांनी स्वतःचं त्यांनी काहीच ठेवलं नव्हतं. पण त्यांनी कधीच म्हटलं नाही, की हे घे तुझं सत्य आणि हे घे तुझं असत्य. कारण सत्याला घेऊनच सगळा व्यवहार आहे. तर श्रीरामकृष्णांचं सत्य बोलण्याचे काही काही आपण तर म्हणजे वाचून ऐकत लक्षात येईल आपल्याला, की ते खूप स्पष्ट बोलणारे होते. पण तसं जरी आपल्याला येत नसेल, तरीही कोणाचं अनिष्ट होऊ नये, एवढं तरी आपण पाळायला पाहिजे, की माझ्या बोलण्यामुळे कोणाचं अनिष्ट होऊ नये. माझ्या बोलण्याने कोणी कोणाचं समजा एखादं मी म्हणजे खरी गोष्ट असेल आणि ती जर मी जशी तशी सांगितली, तर बरेच वेळा प्रॉब्लेम होतात. तर तिथे कसं आपण अव्हॉइड करायचं, कसं करायचं हे आपण स्वतःला शोधून काढायला पाहिजे. कारण श्रीरामकृष्णांसारखं आपल्याला शक्य नाहीये 100% सत्याला घेऊन जगणं. कारण आपण डे टू डे मध्ये त्या व्यवहाराच्या ह्याच्यामध्ये आपण अडकलेलो आहोत. पण सत्याचं पण पालन होईल याची आपण खबरदारी घ्यायला पाहिजे. म्हणून महाभारतामध्ये सांगितलंय, की आपण सत्य बोलावं, पण कुठे-कुठे असत्य बोललं चालेल. तर त्यात सांगितलंय त्यांनी, की स्त्रियांशी तुम्ही असत्य बोलू शकता. स्त्रीशी, स्त्रियांशी नाही. स्त्रीशी म्हणजे, की आता समजा एखादा म्हणजे पती-पत्नी आहे. तर पतीने जर सांगितलं, की "नाही, तू फार छान दिसते आज." आता मे बी ती चांगली दिसतही नसेल. तर पण त्यांनी जर म्हटलं, की "नाही, खूप छान दिसते आहे, खूप चांगली साडी आहे, खूप चांगलं काय म्हणतात तुम्हाला नेकलेस आहे." इट्स ओके. म्हणजे तिथं म्हणायचा अर्थ त्यांना काय आहे, की तुमच्या स्त्रीसोबत तुम्ही काही गोष्टींबद्दल तुम्ही करू शकता. बऱ्याच वेळा काही-काही गोष्टी आपल्याला त्या ह्याच्यापासून लपवाव्या लागतात. म्हणजे आता बरेच वेळा घरचे जेव्हा ते गोष्टी असतात, म्हणजे सासरचे आणि घरचे, सुनाचे आणि सासूंचे, तर अशा बिचाऱ्याला त्याला तिथे काही-काही गोष्टी नरोवा कुंजरावा करावा लागतो. तर आपलं महाभारत म्हणतं, की ते चालू शकतं. किंवा जेव्हा आपण काही जोक करतो किंवा काही थट्टा-मस्करी करत असतो, त्यावेळेस बोललेलं असत्य पण चालू शकतं. मग पुन्हा ते म्हणतात, की जेव्हा विवाह काल, विवाह काल म्हणजे
जर एखाद्या मुलीचा आणि मुलाचा विवाह करायचा असेल तर त्यावेळेस पण त्या विवाह दोघांना बंधनात अडकायचं असेल तर बऱ्याच वेळा त्या मुलाबद्दल किंवा त्या मुलीबद्दल, त्याच्या दिसण्याबद्दल आपण थोडंसं बोललं चालतं, की बरेच म्हणतात ना, की एकदम ती काय बघायला मुलगी इतकी सुंदर आहे किंवा तो मुलगा एकदम राजकुमारसारखा आहे. आता ॲक्चुअली जर बघाल तेव्हा राजकुमार फक्त नाव आहे त्याचं, पण राजकुमार सारखा मुलगा नसेल पण. पण बरेच वेळा ते सांगावं लागतं, की त्याचं आम्ही घर बघून आलो, घर एकदम त्याचं महालासारखं घर होतं. म्हणजे दोघांचं चांगलं करण्यासाठी, दोघांना एका बंधनात आणण्यासाठी, चांगली गोष्ट करण्यासाठी म्हणून आपण थोडंसं असं त्याचा आधार घेता चालू शकतो. म्हणून अजून एक वेळ म्हणतात की ते प्राणांत म्हणजे जेव्हा तुमच्या प्राणावर बेतलं असतं तेव्हा पण तुम्ही असत्य बोललं चालतं. आणि अजून एक म्हणतात की धनाचं अपहरण जेव्हा होत असतं घरामध्ये, की आपल्याला घरात गेलो आपण आणि त्याला म्हणजे एखाद्याने आपल्याला बंदूक लावली आणि त्याने म्हटलं मला सांग होतं तिजोरीची चाबी दे किंवा तुझ्या बँकेचा पासवर्ड दे. अशा वेळेस आपण खोटं बोलतं चालू शकतं कारण इथे धनाचं अपहरण होणार तुमचं असतं. ते महाभारत आलेल्या गोष्टी आहे. मी जस्ट एक रेफरन्स म्हणून सांगतो, की इथे आपल्याला आपला विवेक वापरायला पाहिजे. पण एक लक्षात ठेवायला पाहिजे, सत्य ही एक मोठी तपस्या आहे. श्रीरामकृष्णांनी म्हटलंय कलियुगातली मोठी तपस्या आहे. आपल्याला आज 100% आपलं सत्य बोलणं होत नसेल, तर आपण ते थोडंसं हळू बोलायचा प्रयत्न करायला पाहिजे. हां, मी जेव्हा पुण्याला होतो तेव्हा एक दवाखान्यामध्ये ती एक नर्स होती. आता दवाखान्यात आपल्याला माहिती आहे, की चोऱ्या-माऱ्या होतात दवाखान्यामध्ये. हां, मेडिसिन लोकं 2 नंबर करतात. हां. तर ती एक वेळ माझ्याकडे खूप आली आणि म्हटली, "महाराज मी तुमची नोकरी सोडून देणार आता. हे सगळं औषधाच्या चोऱ्या होतात, हे होतं, ते होतं, मला बघवत नाही." वगैरे, वगैरे. मग तिला म्हटलं, की "तुला त्रास सांगतात का चोरी ते?" पण नाही ते म्हटलं, मला सांगत नाही डायरेक्टली, पण माझ्या डोळ्यासमोर बघताय मी सगळ्या चोऱ्या-माऱ्या होतायत सगळ्या. आणि अशा असत्याच्या ह्याच्यात आपण कसं होऊ शकणार? ठाकूरांनी सांगितलं आहे, की सत्याचा मार्ग घेऊन चालायला पाहिजे. मग तिला म्हटलं, "ठीक आहे, की तू जर उद्या नोकरी सोडली, तर तुझ्यावर हे जे 2 डिपेंडंट मुलं आहेत, त्यांचं काय करणार तू?" कारण तिचा नवरा नव्हता तिला. तर तुझ्यावर डिपेंडंट जी मुलं आहेत, त्यांचं काय करणार? उद्या बुडावर पडतील ते. तुला सरकारी नोकरी आहे. तू हे सांभाळू शकते का? तुझं नोकरी सोडून त्या दोघांचा सांभाळ करू शकते का? तेवढी ताकद तुझ्यामध्ये आहे का? ते म्हणले, "नाही, माझ्यामध्ये ताकद नाही एवढी. मी काय करणार पुढे? मी एकटीच आहे किंवा 2 मुलं आहेत." मग म्हटलं, "जोपर्यंत तुझ्यामध्ये ती स्ट्रेंथ येत नाही, तोपर्यंत तू जे काही होतं त्याकडे कानाडोळा कर. तुला जोपर्यंत सांगत नाही, जोपर्यंत तू त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व नाहीये स्वतः, तू चोरी करू नको. पण तुझ्या समोरचे तुझे 2 जण चोरी करतायत, तर ते काय कानाडोळा कर. तुझ्यामध्ये जेव्हा ताकद येईल तुझ्यामध्ये, की आता मी सगळं फेस करेन याचे जे काहीही अ, परिणाम होणार असतील, मी जर सत्य सांगितलं आणि त्याच्यानंतर जे काही परिणाम होणारे असतील, ते फेस करायला तुझ्यामध्ये ताकद असेल तेव्हा मग सांग. पण आता सांगू म्हणा म्हणजे स्वतःच्या पायावर दंड मारून घेणार आहे. तर बऱ्याच वेळा असे आपल्याला त्यातनं हळूहळू मार्ग काढावे लागतात. तर हा सत्याचा जो मार्ग आहे, तो सत्याचा मार्ग आपल्याला त्याचप्रमाणे बघायला पाहिजे. हां, बोला. तर आपण आता बघितलं, की यमामध्ये 5 गोष्टी आहेत. अहिंसा, सत्य आणि नंतर आहे अस्तेय तिसरं. अस्तेय म्हणजे नॉन स्टीलिंग किंवा चोरी न करणं. आता चोरी करणं म्हणजे आपण काय साधारण माणसं लोकांच्या घरावर काही डाका टाकणार नाहीये किंवा त्याचे पैसे आपण घेणार नाही. पण इथे लक्षात घ्यायला पाहिजे, की कुठल्याही प्रकारचं काय म्हणतात त्याला म्हणजे दुसऱ्या माणसाकडून त्याला न सांगता काही गोष्टी घेणं. म्हणजे मी असं म्हणेन, की तुमच्याकडे एखादी कामाची बाई आहे आणि तिला समजा मी असं म्हणेन, की बाहेर ₹200 रोज आहे. तुम्ही तिला म्हणताय, की ₹150 तू घे किंवा ₹100 घे. नाऊ यू आर डिप्रायव्हिंग हर तिचा जो प्रॉपरचा ड्यू मिळाला पाहिजे तो तुम्ही देत नाहीये. इथे पण ₹50 तुम्ही चोरी केली तिच्याकडे. की तिला जे काही मिळणं अशक्य आहे, जे काही तिला तिचं मिळायला जे काही पाहिजे, ते तिला मिळायलाच पाहिजे. असा हा विचार किंवा हे तर डोनेशन घेतात. शिक्षण मोठे मोठे सम्राट जे आहेत तुमचे ते डोनेशन घेतात. ते डोनेशन घेऊन ऍडमिशन देतात. आता ही फार मोठी हे आहे, की पुण्यात असताना माझ्याकडे एक मनुष्य आले. ₹5,00,000 थैली होतं कॅश आणि मला म्हणले ते मी काय शिक्षण संस्थेमध्ये मी ट्रस्टी वगैरे आहे.
आणि जेव्हा हे अशा डोनेशनचे ऍडमिशन घ्यावं लागतात आम्हाला डोनेशन घेतो आम्ही आणि हे डोनेशन मग त्या लोकांमध्ये डिस्ट्रीब्यूट होतं काही काही पार्ट त्याचं काही पर्सेंट हे डिस्ट्रीब्यूट होतं आणि ते माझ्याकडे आलं आहे डिस्ट्रीब्यूट माझ्या घरपोच आलेलं आहे पण मला हे घ्यायचं नाहीये मग चांगली गोष्ट आहे तुमची पण हे आम्ही असंही घेऊ शकत नाही हां तुम्ही जर म्हणत असाल की आम्हाला रिसिप्ट द्या पॅन नंबर द्या आणि हे सगळं जर नाव गाव देत असाल तर म्हणतो मी तुम्हाला पैसे रिसिप्ट देतो तुम्हाला मला काही प्रॉब्लेम नाही आहे नाही म्हणलं मला रिसिप्ट नाही पाहिजे किंवा काही नाही मग म्हटलं आम्ही घेऊ शकत नाही तर आता परत घेऊन जावं लागले पैसे तर या प्रकारचा पण कट म्हणजे कुठलाही प्रकारचा फेवर कुठलाही प्रकारचा कट मनी हा न घेता फार कठीण आहे या गोष्टी आपल्याला म्हणजे इतक्या टेम्पटिंग असतात प्रत्येक वेळेस की त्या टेम्पटेशन मध्ये आपण लगेच सापडू शकतो म्हणजे त्या श्रीरामकृष्णांच्या आपण लाईफमध्ये बघतो ना की ते जगदंबा दासी आणि अजून त्यांची बहीण या दोघांच्या जागेमध्ये वाटण्या झाल्या शेतांमध्ये की हे शेत जगदंबा दासीचं आणि हे शेत तिच्या बहिणीचं आणि श्रीरामकृष्णांना माहित नव्हतं वाटण्या झाल्या मग श्रीरामकृष्ण गेलेत आणि तिच्या बाजूची जी म्हणजे बहीण होती जगदंबा दासीची तिच्या बगीचात जाऊन काही लिंब घेऊन आले आणि नंतर त्यांना कळलं अरे हे तर जगदंबा दासीची ही जागा नाही आहे तिच्या बहिणीची आहे आणि तिला न सांगता आपण लिंब आणले तर चोरी झाली आपली तर श्रीरामकृष्ण त्या जगदंबा दासीला रागवले की मला तू का नाही सांगितले तर मग चोरी झाली माझ्या तर थोडक्यात इतक्या प्रकारचं हे वापरणं म्हणजे विवेक वापरणं आणि त्यासाठी म्हणून तुम्ही काहीही किंमत द्यायचे तयार राहाल याची ती फार मोठी स्ट्रेंथ लागते आता ही प्रत्येकाचा स्ट्रेंथ नाहीये म्हणजे काय आपण काय म्हणजे आपलं काय स्पिरिच्युअल लाईफ जगणं होत नाहीये का तसं नाहीये इथे हा प्रॅक्टिकल विचार करायला पाहिजे की मी जे आध्यात्मिक जीवन घालवतो आहे हे आपलं एक एक स्टेप हो परिपक्व होत जातोय आपण तर प्रयत्न करत राहणं तसं राहायचा प्रयत्न करणं एखाद्या वेळेस नाही झाला तर ठीक आहे पण समजून घ्यायला पाहिजे की इथे मी चुकलो किंवा इथे मी कॉम्प्रोमाइज केलं हे कळायला पाहिजे कॉम्प्रोमाइज इज कॉम्प्रोमाइज कॉम्प्रोमाइज कधीच लायसन्स होऊ शकत नाही की एखाद्याच माझ्या चूक झाली ती क्षम्य आहे पण त्याला लायसन्सच झालं की आता काय करणार आम्हाला त्याला तसंच राहावं लागतं मग आम्ही संसार करत असतो मग ऑफिसला आम्ही काम करत असतो त्यामुळे असंच करावं लागतं असंच करावं लागतं तर ह्या गोष्टी असं आपण त्याला जर आपण लायसन्स म्हणून घेतलं तर मग काय आपण निभावं लागू शकतो थोडक्यात इथं आपल्याला सांगायचं त्यांना असंच आहे की तुम्ही लायसन्स न घेता तुमची कमजोरी समजून घ्या की नाही आज मला शक्य नाही आहे उद्या कदाचित मला शक्य होईल तेव्हा अजून स्ट्रॉंग आयडियल लक्षात घ्यायला पाहिजे हे सगळं जे सांगतात सत्य बोलणं त्यांना काय माहिती नाही का की साधारण लोक इतकं सत्य बोलू शकणार नाहीये की इतकं असते साधारण शक्यच नाहीये हे त्यांना माहिती नाही का आपल्या ऋषीमुनींना त्यांना सगळ्यांना माहिती आहे पण त्यांनी आपल्यासमोर आयडियल ठेवलंय की हे तुमच्यासमोर आयडियल ठेवा हे ठेवल्यानंतर तुम्ही हळूहळू कदाचित त्याच्याकडे तुम्ही यायचा प्रयत्न कराल आणि एके दिवशी नक्कीच तुमच्या जीवनामध्ये असं आयडियल येऊ शकेल म्हणून ह्या त्यांनी इथे गोष्टी सांगितल्या आहेत म्हणून यमामध्ये त्यांनी तिसरी गोष्ट सांगितली की अस्तेय की जे कुठल्याच गोष्टी तुम्ही आणू शकत नाही नंतर ब्रह्मचर्य या गोष्टी जर नाही पाळल्या तर आपली चित्तशुद्धी होणार पण नाही आहे पण मग मला तेच म्हणायचं आहे की चित्तशुद्धी हे आपलं आयडियल आहे पण आपण आज असं राहू शकतो का इतकं 100% असते घेऊन इतकं 100% सत्य म्हणून राहू शकतो का नाही राहू शकत पण मग जर आपल्याला जर चित्तशुद्धी घ्यायची असेल तर समजून घ्यायला पाहिजे आपण किती पाण्यात कुठे उतरतो. मी आज इतकं करू शकत नाही पण म्हणून मी काय मला चित्तशुद्धी पण पाहिजे नाही किंवा काहीच पाहिजे नाही असं आपण करू शकतो का नाही जर आपल्याला चित्तशुद्धी पाहिजे जर आपल्याला आध्यात्मिक जीवन चांगल्या प्रकारे जीवन व्यापन करायचं आहे तर यासाठी हे सगळे सॅक्रिफायसेस देणं आवश्यक आहे आणि हे सॅक्रिफायसेस जोपर्यंत आपण देत नाही तोपर्यंत आपलं चित्तशुद्धी पण होत आणि म्हणूनच आपलं ध्यान पण होत नाही तर ह्या सगळ्या स्टेप्स आहेत कॉम करू शकत नाही पण थोडं तर आपली स्ट्रेंथ असायला पाहिजे तेवढी स्ट्रेंथ तुम्ही दाखवा तुम्हाला उद्यापासून तर चित्तशुद्ध होईल आणि तुमचं ध्यान लागेल आपला ध्यान का लागत नाही आपण का आपण तिथेच फिरतो आपली सायकल पायडल
आपली सायकल समोर का जात नाही? कारण उभीच आपण तिथे तिथे अँकर करून ठेवली आहे. आपल्या इतक्या सगळ्या कामना वासना आपल्यामध्ये आहे, की ह्या गोष्टी आपण करू शकत नाही. श्रीरामकृष्णासारखं किंवा डायरेक्ट दिशाभरांसारखं आपण होऊच शकत नाही. मी असं म्हणेन, की ते तरी खूप मोठ्या ह्याच्यावर झालंय. पण जोपर्यंत मला तेच सांगायचं आहे सगळ्या ह्याच्यामध्ये, की जोपर्यंत आपण त्या स्टेजला जात नाही, तोपर्यंत म्हणून का मी करायचंच नाही का? हे करता करताच येणार आहे तुम्हाला. आज 2 किलो उचललं, उद्या 3 किलो उचलाल. आठवड्याभरात तुम्ही 5 किलो वजन उचलाल आणि महिन्याभरात 10 किलो पण उचलू शकाल सहज तुम्ही. मग मी आज 10 किलो उचलू शकत नाही म्हणून उचलायचंच नाही. असं काही नाही. म्हणून चित्तशुद्धी म्हणजे आता हे केल्याशिवाय होतच नाही, मग सगळं सोडा. असं होऊ नये. असं हे शास्त्राला सांगायचं नाहीये. शास्त्राला सांगायचं आहे, की हे आयडियल आहे. आणि आपल्याला आता डिफरन्स समजतोय, की या आयडियल पण तुम्ही पोहोचू शकत नाही. फारच कठीण आयडियल आहे. पण हळू-हळू मला जायचं. एव्हरेस्ट तुम्हाला जायचं असेल तर हो जायला पाहिजे. साधी एखादी टेकडी चढायला पाहिजे. मग त्याचा मोठा पहाड चढायला पाहिजे. मग जिथे ऑक्सिजन हळूहळू तुमचा कमी होतो तशा ठिकाणी जायला पाहिजे. असं करत, 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 करत तुम्ही एव्हरेस्टला जाता. तुम्ही उद्याच सगळे कपडे विकत घेतले आणि उद्या एव्हरेस्टला जाऊ शकत नाही तुम्ही. तर ह्या सगळ्या म्हणजे कुठलंही आपलं आध्यात्मिक आयडियल जेव्हा आपल्याला सांगितलं जातं, तेव्हा समजून घ्यायला पाहिजे, की हे आयडियल इतकं उंच आयडियल आहे, इतकं उच्च आदर्श आहे ना. तर त्या आदर्शासाठी पोहोचण्यासाठी पण आपल्याला प्रचंड श्रम करणं आवश्यक आहे आणि प्रचंड सॅक्रिफाईस आवश्यक आहे. जोपर्यंत आपण असं करू शकत नाही, तोपर्यंत आपल्याला त्याप्रमाणे शांती पण मिळणार नाही. ही पूर्ण असं रिलेशन आहे, की तुम्ही हे या गोष्टी यम-नियम सगळ्या जर पाळल्या, तर तुमचं जीवन काय आदर्श होणार आहे किंवा चित्तशुद्धी होणार आहे आणि तरच तुमचं मन भगवंताकडे जाणार आहे. मग आपण रडत बसायचं नाही आता, की माझं देवाकडे मन जात नाहीये. आपण समजून घ्यायला पाहिजे, की देवाकडे मन का जात नाहीये? या गोष्टी माझ्याकडनं होत. तर ह्या गोष्टी जर करायच्या असतील तर हळूहळू ते मात्रा वाढवायला पाहिजे. हळूहळू हळूहळू तुम्ही तसं तिकडे जायला पाहिजे. आज नाही होणार 100%. 10% होईल, 20% होईल, असं होत जाईल. म्हणून ह्या गोष्टी आपल्याला करणं आवश्यक आहे. टाळून चालणार नाही. टाळून आपण पुढेच जाणार नाही. म्हणजे जो प्रोग्रेस आपल्याला कदाचित या जन्मात आपण करता करता ज्या प्रोग्रेसला पोहोचू आपण, तिथून कदाचित पुढच्या जन्मात सुरू होईल आपला प्रवास. पण इथे आपण आताच नाही केलं तर मग या जन्मात काहीच होणार नाही आपलं. असंच जाईल जीवन सर्व. म्हणून झालं अस्तेय. नंतर तेवढंच ब्रह्मचर्य, की ब्रह्मचर्य म्हणजे इनअप्रोप्रिएट काय म्हणतात बिहेवियर आपण दुसऱ्या ह्याचे ठेवू नये. दुसऱ्या जेंडरशी इथे थोडक्यात त्याला सांगायचं आहे. कारण आपण बघतो की ठाकूरांचं जीवन जर आपण पूर्ण बघितलं, तर बघतो की काय ठाकूरांचं जीवन होतं. त्यांचं एक वेगळ्या म्हणजे पूर्ण मातृभाव त्यांनी स्वतःच्यामध्ये जपलेला होता. आणि त्या मातृभावाने त्यांनी जीवन पूर्ण आपलं व्यापन केलं होतं. तर झालं ब्रह्मचर्य. मग आहे अपरिग्रह. अपरिग्रह म्हणजे की जे आवश्यक आहे तेवढं आपल्याजवळ असावं. अनावश्यक गोष्टी आपण बाळगू नये. म्हणजे जितके आम्हाला म्हणजे जे आपल्याला जे सध्याचं स्टँडर्ड आहे, लिव्हिंग स्टँडर्ड, ते लिव्हिंग स्टँडर्ड मी चांगल्या प्रकारे घालवू शकेन, तेवढं आपल्याजवळ असावं. त्यापेक्षा जास्त असू नये, इथे त्यांना सांगायचं आहे. तर हा अपरिग्रह म्हणजे ते किती उच्च कोटीचा असायला पाहिजे अपरिग्रह, की श्रीरामकृष्ण माताजींच्या रूममधून निघाले थोडंसं खाऊन आणि माताजींना ना लवंग दिली आणि ते लवंग आपल्या धोत्रात बांधली. जशी त्यांनी धोत्रात बांधली, श्रीरामकृष्ण समोरचा रस्ता दिसत नाहीये. ते गंगेकडे चालले म्हणजे माताजी जे नसतात गंगेत त्यांनी केव्हाच उडी मारली. कारण समोरचा पूर्ण अंधकार दिसतोय. असं का होत आहे? असं का होत आहे? जेव्हा लक्षात की आपण ही लवंग बांधली, हा म्हणजे ह्याचा संचय केला आपण. एका लवंगीचा संचय श्रीरामकृष्णांना समोर जाऊ दिला नाही. हे झालं उच्च आदर्श. इतकं आपल्याला शक्य नाही आहे. कोणाला शक्य नाही आहे. म्हणून श्रीरामकृष्ण म्हणतात, तुम्ही 16 आणे केलं तुम्ही 1 आणा करा फक्त. म्हणजे इथे श्रीरामकृष्ण म्हणू शकले असते की मी 16 आणे केलं तुम्ही पण 16 आणे करा. असं श्रीरामकृष्ण म्हणू शकले असते. पण श्रीरामकृष्णांना माहित आहे म्हणून ते म्हणतात 16 आणे मी केलाय तुम्ही 1 आणा तरी करा फक्त. तर आपण 1 आणा करण्याचा प्रयत्न इथे तरी ऍटलिस्ट करायला पाहिजे. तर हे आपण यम बघितले. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह. हे झालं बहिरंग साधन. आणि दुसरं आहे नियम. मग काय करायला पाहिजे? हे झालं करू नये. आणि दुसरं काय करायला पाहिजे? तर म्हणतात ते म्हणतात नियम. नियम त्यामध्ये शौच.
शौच म्हणजे इंटरनल आणि एक्सटर्नल स्वच्छता, म्हणजे शरीराची स्वच्छता, मनाची स्वच्छता. म्हणजे आपण जर पूर्ण यम जर पाळलं तर हळूहळू तिथं मनाची स्वच्छता झालीच असते. तर बाह्य शुद्धी आणि आंतरशुद्धी हे झालं शौच. नंतर संतोष. संतोष म्हणजे समाधानी. म्हणजे आपापल्या वृत्ती नको. प्रत्येक गोष्टीत माझ्यामध्ये हा अभाव बोध ज्याला म्हणतो ना, की माझ्याकडे ही साडी नाही, माझ्याकडे हा ड्रेस नाही, माझ्याकडे ही कार नाही, माझ्याकडे म्हणजे आज आपल्याला जर समजा काही पैसे मिळत असतील जे काही याच्यापेक्षा मला पण डबल पाहिजे, तिबल पाहिजे. तर हे जे मनाची जी हपापलेली अवस्था असते, ही नको. कारण संतोष, समाधान आहे. तुष्टी, की जे काही माझ्या जीवनात मला जसं काही प्रारब्धानुसार मिळालं आहे, मी त्यामध्ये संतुष्ट आहे. नंतर स्वाध्याय. हा रोज करावा स्वाध्याय, की जे काही आपल्याला आध्यात्मिक ग्रंथ आपण वाचन करतो किंवा मनन करतो, त्याचा अभ्यास इथे व्हावा, हे इथे स्वाध्याय. नंतर म्हटलं तप, म्हणजे ऑस्टॅरिटी. ऑस्टॅरिटी म्हणण्यापेक्षा जिथे आपण म्हणतो तप, ही सगळ्याच प्रकारची ऑस्टॅरिटी आली. म्हणजे त्याला म्हणतात सिम्पल लिव्हिंग, मॉडरेशन लाईफमध्ये, हे आपण याच्या आधी बघितलं होतं. आपल्या गीतेमध्ये पण फार छान या 17व्या अध्यायात जर तुम्ही बघाल तर फार सुंदर भगवंतांनी सांगितलेलं आहे. भगवंत इथे म्हणतात 17व्या अध्यायामध्ये, की कुठले कुठले काय काय तप असू शकतं, की देव द्विज गुरु प्राज्ञा पूजनम शौच मार्जव ब्रह्मचर्य महिंसाचं शारीरम तपोच्यते. म्हणजे इथे शरीराचं तप सांगितलंय. शरीराचं तप काय आहे, की देव, ब्राह्मण, गुरु यांची शरीराने पूजा करायची. हा, म्हणजे आणि ब्रह्मचर्य ठेवून आणि अहिंसा हे तत्व पाळून आपण तप करायचं. म्हणजे हे झालं शारीरिक तप. भगवंत म्हणतात 17व्या अध्यायामध्ये त्यांनी फार सुंदर सांगितलं आहे. नंतर ते म्हणतात की अनुद्वेग करम वाक्यम सत्यम प्रियहितम च यत्. हा, स्वाध्यायाभ्यासनम चैव वाङ्मयम तप उच्यते. वाणीचं तप कुठलं आहे मग? वाणीचं तप काय आहे, की ते म्हणतात अनुद्वेगकरम वाक्यम, म्हणजे लोकांना उद्वेग येईल, लोकांना आपली चीड येईल असं लोकांशी बोलू नये. मग कसं बोलावं? प्रिय व हितकर. अनुद्वेगकरम वाक्यम सत्यम प्रियहितम च यत्. हा, आणि स्वाध्याय अभ्यासनम चैव वाङ्मयम तपोच्यते. आणि वेदाचं अध्ययन करणं, परमेश्वराच्या नावाचा जप करणं, हे झालं वाचिक कर्म, तप, सॉरी, वाङ्मय तप. आणि मग मानसिक कुठलं तप झालं? मन प्रसाद सौम्यत्व, मौनमात्म विनिग्रह, भाव संशुद्धरित्येव तपो मानस मुच्यते. की भगवत चिंतन करण्याचा स्वभाव, मनाची प्रसन्नता ठेवणं, हा, अंतःकरणाची पवित्रता बाळगणं, हे झालं मानसिक तप. तर इथे त्यांनी सांगितलं की शारीरिक तप कुठलेलं आहे, वाचिक तप कुठलेलं आहे आणि मानसिक तप कुठलेलं आहे. तर इथे तर सांगितलं फार सुंदरपणे, आणि आपण ते सहज करू शकतो हे. तर म्हणून त्याचे तप हे आपल्याला अत्यंत करणं आवश्यक आहे. आणि नंतर ईश्वर प्रणिधान, म्हणजे ईश्वराला शरणागती. ही जी पूर्ण हा जो यज्ञ चालू आहे, ही जी मॉरल ऑर्डर आपल्यासमोर दिसते आहे, या मॉरल ऑर्डरचा सन्मान करणं आणि ईश्वर प्रणिधान, म्हणजे ईश्वराच्या प्रत्येक गोष्टीमध्ये ईश्वरा ईश्वर आहे, ईश्वर माझ्याकडून करून घेतो आहे, ईश्वराच्याकडनं जे काही मला मिळतं तो ईश्वराचा प्रसाद आहे, अशा रीतीने समजून घेणं त्याला म्हणतात ईश्वर परिधान. तर यम बघितलं, आपण नियम बघितलं, नियमामध्ये आपण बघितलं शौच, संतोष, स्वाध्याय, तप आणि ईश्वर परिधान, हे 5. तर 5 आणि 5 10 यम आणि नियम हे झाले बहिरंग साधन. आणि आता पुढे भगवंत आसन, प्राणायाम, प्रत्याहार, हे झालं पुढचे 3 स्टेप्स झाल्या अंतरंग साधन. याच्या आधी आपण काय बघितलं होतं? बहिरंग साधन बघितलं, यम आणि नियम अष्टांग योगामध्ये. तर अष्टांग योगामध्ये 8 यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी, या झाल्या 8 स्टेप. त्यापैकी आपण 3 स्टेप आपण बघितल्या. आणि आसन म्हणजे आपल्याला माहिती आहे की आपण याच्यापूर्वी बघितलं की ते खूप उंच असू नये, खूप खाली असू नये, स्वच्छ जागा असावी, याबद्दल भगवंताने आपल्याला सांगितलंच आहे. प्राणायामाबद्दल पण भगवंताने सांगितलं आपल्याला की रेग्युलर ब्रिदिंग करावं, डीप ब्रिदिंग करावं, जप करायचं तुम्ही ब्रिदिंग करा. त्यांनी आपलं मन शांत व्हायचा
म्हणजे आपल्याला उपयोग होऊ शकतो. प्राणायाम सांगितलं आणि नंतर सांगितलं प्रत्याहार. प्रत्याहार हा फार महत्वाचा आहे, की या प्रोसेसमध्ये की मी बाह्य विषयांपासून मन सारखं आत घेणं. म्हणजे आपले डोळे, कान हे जे ज्ञानेंद्रिय आहे, हे सदैव बाहेर जात असतात. मग बाहेर जाणाऱ्या या अंतःकरणाच्या वृत्तींना मी त्या विषयांपासून आत घेऊन येईल. प्रयत्न करू. म्हणजे तुम्ही आता बसल्या बघा जेव्हा आपलं मन कुठे चाललंय, काहीतरी खायची इच्छा होत आहे, काहीतरी उठायची इच्छा होत आहे, काहीतरी ऐकायची इच्छा होत आहे, तर तिथनं मन काढून आणणं पुन्हा आपल्या जागी, याला थोडक्यात म्हणतात प्रत्याहार. हम्म. म्हणजे आपण ठाकूरांच्या त्या मूर्तीचं ध्यान करायला प्रयत्न करतो, श्रीरामकृष्णाच्या मूर्ती म्हणा किंवा कुठल्याही इष्टदेवतेचं आपण ध्यान करायला प्रयत्न करतो आणि मन ती येतच नाही आपल्या समोर. मन वेगळीकडे जातं. हम्म. तर प्रत्याहार नंतर आहे धारणा. धारणा म्हणजे इथे आता याच्या पूर्वी काय बघितलं, प्रत्याहारामध्ये काय बघितलं, की मन बाहेरून आणणं आत. आणि धारणा म्हणजे काय, की आणून काय करायचं, ते ईश्वरावर ठेवायचं. म्हणजे त्याला एक विषय द्यायचा. मी म्हणजे माझं मन खाण्याकडे चाललंय, मी प्रत्याहार केला की नाही माझं मन खाण्याकडे जायला नको, आपण नंतर खाऊ, 9 वाजल्यानंतर आता आपण ध्यान करू. मग ध्यान करायचं म्हणजे काय, की मी आता तिथे ईश्वराला बसवलंय, तिथे बघायचं. म्हणजे इथे ते स्थिर करणं आहे मनाला. हम्म. प्रत्याहार आहे विषयांपासून मन आणणं आणि धारणा आहे इष्टावर मन बसवणं. हा. तर हे फोकसिंग ज्याला म्हणतो आपण. आता याचं जर म्हणजे ईश्वरावर सदैव मन आणण्याचा प्रयत्न करायचा. आता तुम्ही जर आता उदाहरण द्यायचं जर काम पडलं, तर आपला कॅमेरा म्हणजे फोटो काढतो बघा. तर कॅमेरा फोटो काढताना कसं करतो, की जेव्हा आपण त्याचा तो व्यवस्थित धरतो, मग तुम्ही सगळे फ्रेममध्ये आहात की नाही, तुम्ही या, तुम्ही या, तुम्ही या, सगळं आहे, सगळं आहे. हे तर मी त्या विषयाला सगळं आणतोय. आणि जेव्हा मी क्लिक करणार एकदम लास्ट मोमेंटला, तेव्हा एकदम हात स्थिर ठेवावा लागतो एकदम. तो स्थिरतून क्लिक करतो. दॅट इज व्हॉट धारणा. की तुम्ही बाहेरून विषयाकडनं मन आणलं, ते फोकस केलं मन, अँड नाऊ यू आर स्टिल. तुम्ही हात पण हलवत नाही, काहीच करू शकत नाही, नुसतं क्लिक करत काही सेकंद, मग आपण थांबतो आणि मग क्लिक करतो. सो दॅट पार्ट इज धारणा. आणि कारण एकच सारखे त्यामध्ये विषय असायला पाहिजे. कारण आपण जेव्हा दिवसभर काम करतो तेव्हा बरेच विषय आपल्या डोळ्यासमोर असतात. पण ध्यान करायच्या वेळेस फक्त एकच विषय डोळ्यासमोर असायला पाहिजे. आणि ध्यान जे आणि लास्ट हे नंतर ध्यान काय आहे, की त्या विषयावर मग केंद्रित करणं. फोकसिंग केलं आपण, मन आणलं आणि आता तिथे स्टॉप केलं. फोटो निघाला आता. म्हणजे आतापर्यंत मी फोटोसाठी मी प्रयत्न करत होतो, क्लिक केलं आणि नाव इट इज स्टिल. त्याला ध्यान, की आता फोटो एकदम कॅप्चर झालेला आहे. आणि नंतर त्या विचारांमध्ये ऍब्सॉर्ब होणं, दॅट इज समाधी. की कॅमेरासोबत काय ते सगळं काम केलं, क्लिक केला, फोटो निघाला, अँड नाऊ आय एम ऍब्सॉर्ब इन टू दॅट थॉट. त्या फक्त ईश्वराच्या विचारामध्ये मी आता ऍब्सॉर्ब झालो आहे. दॅट इज समाधी. इथे आता या समाधीमध्ये कुठला सब्जेक्ट ऑब्जेक्ट रिलेशन राहत नाही. इथे कोणी वस्तू पण नाहीये वेगळा आणि मी पण नाहीये. इथे पूर्ण सब्जेक्ट ऑब्जेक्ट रिलेशनशिप निघून गेलेली असते. आणि दॅट इज व्हॉट समाधी. हा. तर ह्या अशा या पूर्ण अशा या स्टेप्स सांगितल्या आहेत. आपण इतकं का बघितलं हे, कारण 18व्या श्लोकामध्ये त्यांनी म्हटलं युक्त इत्युच्चते तदा. हा मी 18 श्लोक वाचतो. यदा विनियतम चित्तम आत्मन्नेवावतिष्ठते निस्पृह सर्व कामेभ्यो युक्त इत्युच्चते तदा. हे युक्त कोणाला म्हणायचं, की जो या समाधीत मग्न झालेला आहे. आणि समाधीसाठी म्हणून काय म्हणजे काय समाधी आहे ते समजण्यासाठी म्हणून आपण या अष्टांगाच्या स्टेप्स इथे बघितल्या. अत्यंत वश अत्यंत वश केलेले चित्त जेव्हा परमात्म्याच्या ठिकाणीच दृढ होऊन राहते, तेव्हा सर्व कामना विषयी इच्छारहित झालेल्या पुरुषाला योगयुक्त असे म्हटले जाते. की हा योगयुक्त पुरुष, हा यालाच म्हणतो आपण समाधीवान पुरुष आपण याला म्हणू शकतो. तर हे थोडक्यात आपण या अष्टांग योगाची आपण माहिती घेतली. त्यानंतर आपण वाटल्यास पुढच्या क्लासमध्ये पुढे जाऊ. आता आपण इथेच विषय थांबवा. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीराम कृष्णार्पणमस्तु.